नमस्कार मित्रांनो, स्मार्ट मराठी चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण पी-सी-आर आणि एम-सी-आर म्हणजेच पोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडी काय असते, यामध्ये काय फरक आहे ते पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील. चला तर मित्रांनो, थोडाही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न पडतो की पोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडी यामध्ये काय फरक असतो. मित्रांनो, जेव्हा एखाद्या गुन्हेगाराला किंवा आरोपीला शिक्षेची सुनावणी केली जाते, तेव्हा एकतर त्याला पोलीस कोठडी यामध्ये ठेवले जाते, म्हणजेच त्याला पी-सी-आर दिला जातो. पी-सी-आर म्हणजेच पोलीस कस्टडी रिमांड यामध्ये ठेवले जाते, किंवा न्यायालयीन कोठडी दिली जाते, म्हणजेच त्याला एम-सी-आर मध्ये ठेवले जाते. एम-सी-आर म्हणजेच मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड, त्याला आपण न्यायालयीन कोठडी असेही म्हटले जाते. आपण वरील दोन संकल्पना पाहिल्यात, त्यामध्ये महत्त्वाचं काय फरक आहे ते आपण पाहणार आहोत. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 नुसार एखाद्या गुन्हेगाराने गुन्हा केल्यास पोलीस त्या आरोपीला अटक करतात. तसेच गुन्हा केलेल्या आरोपीला फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 41 नुसार दखलपात्र गुन्ह्यामध्ये आरोपीला वॉरंटशिवाय अटक करू शकतात. आणि गुन्हेगाराला जोपर्यंत न्यायाधीशासमोर हजर केलं जात नाही, तोपर्यंत आरोपीला पोलीस कोठडीमध्ये ठेवले जाते. त्याला आपण पोलीस कोठडी असे म्हणतो. त्या आरोपीला पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात आले आहे, त्यांच्याकडून केलेल्या गुन्ह्याबद्दल कसून चौकशी करण्याचा अधिकार हा पोलिसांना असतो. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 41 अंतर्गत कोणत्याही आरोपीला अटक केल्यानंतर कलम 57 नुसार 24 तासाच्या आत विद्यमान न्यायालयासमोर हजर करावे लागते. त्यानंतर पोलीस जेव्हा आरोपीला अटक करून पोलीस कोठडीमध्ये ठेवले जाते, तेव्हा आरोपीच्या जीवाला कुठलाही धोका निर्माण होणे याची जबाबदारी सुद्धा पोलिसाची असते. तसेच कुठल्याही प्रकारची जीवितहानी पोहोचू न देणे म्हणजेच आरोपीच्या संरक्षणाची जबाबदारी देखील पोलिसांचीच असते. तर वरील आपण जी माहिती पाहिली ती पोलीस कस्टडी काय असते किंवा पोलीस कोठडी कशी असते त्याची माहिती आपण पाहिलेली आहे. आता आपण पाहूया एम-सी-आर म्हणजेच न्यायालयीन कोठडी काय असते. तर एम-सी-आर म्हणजे मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड, त्याला आपण न्यायालयीन कोठडी असे म्हणतो. जेव्हा पोलीस कुठल्याही आरोपीला अटक करतात, त्यावेळी आरोपीला विद्यमान न्यायालयासमोर हजर करावे लागते. त्यानंतर आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवली जाते किंवा पोलीस कोठडीमध्ये पाठवले जाते. ते विद्यमान न्यायालय ठरवते आणि विद्यमान न्यायालयाला वाटलं की गुन्हा गंभीर आहे, तर त्यानंतर आरोपीला विद्यमान न्यायालय न्यायालयीन कोठडीमध्येही पाठवू शकते. जर काही तपास करायचा असेल तर पोलीस अधिकारी किंवा सरकारी वकील हे पोलीस कस्टडी मागू शकतात. त्यावेळेस न्यायालय ठरवते की न्यायालयीन कोठडी द्यायची की पोलीस कोठडी द्यायची. ज्यावेळेस पोलीस कोठडी मिळत नाही, त्यावेळेस सरळ त्यांना न्यायालयीन कोठडी मिळत असते. त्यानंतर आहे एखाद्या आरोपीने गुन्हा मान्य केला असेल तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आरोपीला न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवले जाते. त्यानंतर न्यायालयीन कोठडी म्हणजे जी न्यायालय कोठडीमध्ये बंद असलेल्या आरोपीला पोलिसांना जर काही चौकशी करायची असेल किंवा काही तपास करायचा असेल तर यासाठी सुद्धा पोलिसांना न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे. आणि न्यायालयीन कोठडीमध्ये जे आरोपी आहेत ते तोपर्यंत आरोपीला ठेवले जाते जोपर्यंत त्याला कुठलाही जामीन मिळत नाही किंवा आरोपीचा विद्यमान न्यायालयामध्ये खटला चालू आहे. त्यांचा अंतिम निकाल येईपर्यंत आरोपीला हे न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवले जाते. मित्रांनो, आपण आत्ताच एम-सी-आर आणि पी-सी-आरची थोडक्यात माहिती पाहिलेली आहे. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन माहिती आपल्यापर्यंत येत राहतील.